मित्रांनो, आम्ही पन्हाळा गडानंतर इथे पावनखिंडीमध्ये आलेलो आहोत। ही ती पावनखिंड आहे जिथे मावळे गनिमाविरुद्ध लढलेले आहेत। बाजीप्रभू देशपांडे व सर्व सहकारी मावळ्यांच्या स्मरणामध्ये कॉलेज ऑफ सोशल वर्कचे आम्ही विद्यार्थी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थी यांनी या मावळ्याच्या लढाईचं स्मरण करून आज या पावनखिंडीला भेट दिलेली आहे। रात्रीचे 7:30 वाजून गेलेले आहेत आणि आम्ही या पावनखिंडीमध्ये खाली उतरलेलो आहोत। आम्ही बाजीप्रभू देशपांडे यांची समाधी या ठिकाणी शोधत होतो, पण अंधार भरपूर झालेला आहे आणि ती समाधी काही आम्हाला या ठिकाणी दिसली नाही। ही खिंड एवढी अवघड आहे, इथे आज देखील चालणं देखील अवघड होत आहे आम्हाला, आणि त्या काळामध्ये मावळे कसे लढले असतील असा प्रश्न आम्हाला या ठिकाणी पडतो। खरं म्हणजे आम्ही लवकर आलो असतो तर आम्हाला व्यवस्थित ही खिंड या ठिकाणी पाहता आली असती, पण दुर्दैवानं आम्हाला यायला उशीर झाला, म्हणून आम्हाला आता हा पूर्ण खिंडीचा जो परिसर आहे तो पाहता आला नाही। या ठिकाणी माझे कॉलेज ऑफ सोशल वर्कचे सगळे मित्र इथे बसलेले आहेत, ते देखील या प्रसंगी काही बोलतील। इथे योगेश बसलेला आहे, योगेश देवाळ। मी सोमनाथला विनंती करतो की त्याने कॅमेरा त्याच्याकडे फिरवा। सर्वांना नमस्कार, जय शिवराय। आम्ही आमच्या सेकंड इयरच्या स्टडी टूर निमित्त जेव्हा कोल्हापूर सिंधुदुर्ग या जिल्हे फिरायला निघालो त्यावेळेस पावनखिंडीबद्दल एक विशेष आम्हाला कौतुक होतं की आम्ही ज्या भागात राहतो त्या मराठवाडा भागामध्ये अशा खिंडी, अशा डोंगरदऱ्या आम्हाला पाहायला मिळत नाहीत। तर ही खिंड हा प्रकार काय असतो भौगोलिकदृष्ट्या बघायचा होता, आणि ऐतिहासिकदृष्ट्या जो आपल्याला वारसा लाभलेला आहे की आपले सर्व शूर मावळे छत्रपती शिवाजी महाराजांना गनिमापासून वाचवण्यासाठी या खिंडीत जे लढले आणि अमर झाले त्या सर्व वीर मावळ्यांना आम्ही आज नमन करतो, आणि त्यांची ही शूरता बघून आम्ही देखील थक्क झालो आहे। 400 वर्ष काळ लोटला आहे, पण खिंडीत चालणं आजही अवघड आहे। ते त्या काळात लढाई करून आपल्या राजाचे प्राण वाचून गेले, आपल्या छत्रपतींना वाचून गेले, त्यांच्या कार्याला खरंच सलाम आहे, त्यांना आज खरंच नमन आहे। माझी प्रतिक्रिया यादा या ठिकाणी सोमनाथ गवळी हा खिंडीमध्ये मुद्दामून पुढे गेला होता, त्याची प्रतिक्रिया। नमस्कार, माझे नाव सोमनाथ गवळी। मी माझ्या मित्रांपेक्षा थोडं समोर जाऊन आलो। अजून मी बाजीप्रभू देशपांडे यांची समाधी शोधण्याचा प्रयत्न केला। समोर मी लगभग 200 ते 300 मीटर मी समोर चालत गेलो। समोर खूप दाट घनदाट जंगल आहे आणि ही दरी समोर अजून बारीक बारीक होत जाते। समोर पाण्याचा प्रवाह पण वाढत जातो, त्याच्यामुळे समोर खाली नदीच्या याच्यात तर आम्हाला काही दिसली नाही समाधी, परंतु समोर बहुतेक समाधी गुगल मॅपद्वारे इथं असायला पाहिजे होती, पण तिथे नाही। एक तर ती वर असेल किंवा त्याच्यापेक्षा समोर असू शकते। या ठिकाणी सोमनाथ गव्हाणे। नमस्कार, जय शिवराय मित्रांनो। खरं तर यांना या खिंडीला आम्ही खिंड म्हणून बघतच नाही आहोत। ती खिंड म्हणजे इतिहास आहे, ज्वलंत इतिहास, आणि तो ज्वाज्वल्य इतिहास अजूनही इथं आल्यानंतर आपल्याला तो जाणवतो। इथलं शौर्य, महाराजांप्रती असलेली निष्ठा ही 400 वर्षे जरी लोटले असले तरी देखील इथं आल्यानंतर या निष्ठेबद्दल विचार करताना, अनुभवताना अंगावर शहारा आल्याशिवाय राहत नाही। खरं तर ज्यावेळेस खाली आलो त्यावेळेस अंधार पडलेला होता, परंतु अचानक तो ऐतिहासिक बाणा, शौर्य आणि त्यांचं ते अनुभवून विचार करून लगोलग असं वाटलं की आपण नक्कीच जाऊन त्या समाधीचं पवित्र बाजीप्रभू देशपांड्यांच्या समाधीचं दर्शन घ्यावं, परंतु आमच्याकडे गाईड नसल्यामुळे आम्ही जाऊ शकलो नाही। परंतु हा अनुभव खूपच छान होता आणि अंगावर शहारे आणणारा होता। या ठिकाणी विलास आहे, इथे सोमनाथ गवळी, योगेश दहिवाळ, सोमनाथ गव्हाणे, विष्णू, नितीन कसाब आणि महादेव लोखंडे आम्ही या ठिकाणी खिंडीमध्ये खाली उतरलो होतो। मी टॉर्च बंद करून तुम्हाला दाखवतो की या ठिकाणी किती अंधार आहे। या ठिकाणी हे टॉर्च मी बंद केलेलं आहे, तुम्ही पाहू शकता की कॅमेऱ्यामध्ये अजिबातच काही या ठिकाणी टॉर्च बंद केल्यानंतर दिसत नाही आहे, आणि टॉर्च चालू केल्यानंतर या ठिकाणी थोड्या प्रमाणामध्ये इथे दिसायला लागतं। ही भेट पावनखिंडीला जी आम्ही दिलेली आहे, ही भेट खरं म्हणजे
बाजीप्रभू देशपांडे ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना वाचवण्यासाठी ही पावनखिंड लढवली, त्या बाजीप्रभू देशपांडे व सर्व सहकारी मावळ्यांना त्यांच्या स्मरणार्थ आम्ही ही भेट या ठिकाणी दिलेली आहे. आम्ही आता वरती जात आहोत. धन्यवाद.